नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किर्लोस्कर. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, सगळ्या निवडणुका पार पडल्या. आणि त्या पार पडल्यानंतर आता वर्तमान स्थितीमध्ये काय तुम्हाला दिसून येते तर युतीचा दबदबा, महायुती. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन आघाड्या एकमेकांबरोबर लढत होत्या. आणि आजच्या घडीला महाविकास आघाडी यांचं पानिपत झालेलं दिसते. मित्रांनो, महायुती यांनी जो विजय मिळवला आहे ना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, आणि त्यानंतर ज्या काही निवडणुका झाल्या, मग महानगरपालिकेच्या असो, नगर परिषदेच्या असो, जिल्हा परिषदेच्या असो, ज्या काही निवडणुका आहेत त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं धुवा झालेलं आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये. आणि महायुतीचा महाविजय झालेला आहे, हेच तुम्हाला पाहायला मिळालं असेल. आता सुद्धा धुवा झालेला आहे. आताच एक राज्यसभेच्या निवडणुकीचे उमेदवार काय निवडायचे, कोणी निवडायचे, किती निवडायचे, कोणाचे असतील, कुठल्या पक्षाचे असतील, कुठल्या संघटनेचे असतील, याच्यावरती चर्चा चालू होती. राज्यसभेमध्ये कुठल्या पक्षाचा उमेदवार जाणार याच्यावरती मतऐक्य होणार होता. आता महायुतीमध्ये मतऐक्य झालं, कारण महाराष्ट्रामधून 7 उमेदवार राज्यसभेवरती जायचे होते. आता त्या 7 उमेदवारांपैकी 6 उमेदवार महायुतीने घोषित करून टाकले की ते आमचेच जाणार. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलं की महायुतीचे 6 उमेदवार असणार. जो महाविकास आघाडीचे जो एक उमेदवार आहे तो आम्ही दिला सोडून, पण वेळ आली तर ती सुद्धा आम्ही लढू. लक्षात आलं का काय म्हणाले ते, की 6 उमेदवार आमचे पक्के आहेत, 1 उमेदवार आम्ही महाविकास आघाडीला सोडलेला आहे. आता ते महाविकास आघाडीने ठरवावं, पण वेळ आला, गरज पडली, ही परिस्थिती निर्माण झाली तर तो 7वे उमेदवार सुद्धा आम्ही उभा करू. आता उभा केला म्हणजे काय होणार मित्रांनो, सरळ साधी गोष्ट आहे, तो निवडून आला पाहिजे. आणि निवडून आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस ही आपली रणनीती त्याने यापूर्वीच आखलेली असणार, कशा काय प्रकारे आपला तो 7वा उमेदवार निवडून आणायचा. आता मी ह्या व्हिडिओला शीर्षक दिलंय की देवा भाऊने खेळा कर दिया. आता काय खेळ केला हेच तुमच्यासमोर मला ठेवायचं आहे, मांडायचं आहे. मित्रांनो, आदित्य ठाकरे काय म्हणत होते, रोटेशन प्रमाणे आमचाच उमेदवार राज्यसभेवरती जायला हवा, आणि संख्याबळाप्रमाणे. आता संख्याबळ म्हणजे 20 आमदार त्यांचे संख्याबळाने जास्त आहेत त्या महाविकास आघाडीमध्ये. 16 आहेत त्या काँग्रेसचे आणि 10 आहेत या शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी. आता सर्वात मोठा पक्ष कोणता तर अर्थात उभाटा. मग रोटेशन प्रमाणे सर्वात मोठा पक्ष संख्याने जास्त म्हणजे उमेदवारी कोणाला मिळायला पाहिजे, अर्थात उभाटाला. आणि ते पत्रकारांना सांगत होते, पत्रकार परिषदेत मांडत होते ते सुद्धा, आणि उद्धव ठाकरे सुद्धा. पण सरशेवटी असं काय झालं की त्यांनी आपली तलवार म्यान केली, ते झुकले, ते ठाकरेचे वाकरे झाले. असं काय घडलं तर दिल्लीवरून आदेश आले. आदेश कोणी दिलेत तर सोनिया गांधीने, म्हणजे मातोश्रीने. मी कालच व्हिडिओ बनवलाय मित्रांनो. ते आदेश आले आणि ते नमलेत, वाकलेत, झुकलेत, ठाकरेंचे वाकरे झालेत. मित्रांनो, तेवढ्यातच ते थांबले नाहीत. कारण का, शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली. लक्षात घ्या का थांबले ते. शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केली आणि काँग्रेसने त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मते शर्ट काढून उघडे नागडा होऊन तुम्हाला मी पाठिंबा दिला, असं काँग्रेसने जाहीर केलं. पण उभाटाने जाहीर केलं नव्हतं. मग असं काय घडलं की उभाटाने शेवटी जाहीर केलं की आमचे नेते म्हणून आम्ही मान्यता दिली शरद पवारांना. असं काय घडलं मित्रांनो, हाच तो खेळ आहे. कारण सुरुवातीचा एक व्हिडिओ बनवलाय मी, कालचा व्हिडिओ, त्याच्या अगोदरचा व्हिडिओ, त्याच्या अगोदरचा व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये मी म्हणालो होतो की शरद पवार हे युतीच्या मार्फत, युतीच्या वतीने राज्यसभेमध्ये जातील. आणि तीच घटना घडते मित्रांनो, तीच घटना घडते. युतीच्या वतीने आता राज्यसभेवरती शरद पवार जात आहेत. तुम्ही म्हणाल ते युतीचं काय,
युती कुठे त्यांना सपोर्ट करते आहे? इथे तर महाविकास आघाडी त्यांना सपोर्ट करते आहे. ते तिन्ही पक्ष एकत्र आले. त्या तिन्ही पक्षांना एकत्र येण्यासाठी भाग पडलं कोणी? तर महायुतीने. आणि तोच तर खेळ आहे मित्रांनो. कारण आता केंद्रामध्ये संख्याबळ कोणाचं हवं आहे? तर महायुतीचं, एनडीएचं. इंडियाचं नव्हे, इंडिया आघाडीचं नव्हे, एनडीए आघाडीचं संख्याबळ हवं आहे. आणि ते संख्याबळ जर बनवायचं असेल तर जेवढे त्यांना समर्थन करतील इतर पक्ष, इतर संघटना, ते त्यांच्यासाठी प्लसमध्ये आहे. आता प्लसमध्ये येण्यासाठी, अधिक करण्यासाठी शरद पवारांची सुद्धा आवश्यकता आहे. मग शरद पवार येणे करून त्या राज्यसभेवरती येणं आवश्यक आहे. आता इथे जर त्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा अन्य नेता निवडला असता तर त्यांना समर्थन केलं नसतं, ह्या उभाटाने सुद्धा आणि ह्या काँग्रेसने सुद्धा. मग कोणाचं समर्थन करू शकतात, कोणाच्या समोर वाकू शकतात? तर शरद पवारांच्या. आता ही खेळी शरद पवारांना हाताशी धरून देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. कारण ते चाणक्य आहेत. आणि शरदचंद्रजी पवार हे कोण आहेत? चाणक्य नाही आहे. हे कोण आहेत तुम्हाला माहिती आहे, वेळोवेळी मी सांगितलेलं आहे, शकुनी मामा. आता चाणक्य आणि शकुनी मामा एकत्र आलं तर काय होणार? सरळ साधी गोष्ट आहे. आता जर चाणक्यांचा आपण विषय केला आणि शकुनी मामा हे महाभारतातले आहेत, आपण महाभारताचंच एक उदाहरण घेऊ. म्हणजे कृष्णनीती. देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णनीती वापरली आणि शरदचंद्रजी पवार आणि कुठली नीती वापरली? अर्थात कुठली? मामाची. आताच बोललो ना मी तुम्हाला. मग शकुनी मामाची जर त्यांनी नीती वापरली आहे तर हे दोन नीती जर एकत्र आली आणि ही जर दोन नीती जर त्या महाभारतामध्ये सुद्धा पांडवांच्या बाजूने असतं तर ते युद्ध झालंच नसतं ना, नाही का? ते युद्ध झालंच नसतं. पण ते दोन नीती एकमेकांच्या विरोधात लढले. इथे वेगळं आहे, हे महाभारत वेगळं आहे. या महाभारतामध्ये कृष्णनीती आणि शकुनी नीती एकत्र मिळून काम करत आहेत. कारण त्या शकुनीने कृष्णाला समर्थन केलेलं आहे, असंच म्हणावं लागेल. त्या नीतीचं समर्थन केलेलं आहे. कारण त्याला स्वतःचं राज्य, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं राजकीय भवितव्य टिकवायचं आहे त्या शकुनीला, ना की त्या दुर्योधनाचं काय होणार, ह्याची त्यांना चिंता नाहीये. आता दुर्योधन कोण? शरदचंद्रजी पवारांच्या मते तर अर्थात उद्धव ठाकरे, नाही का? मग दुर्योधनाचं राज्य येईल की नाही येईल त्याची चिंता नाहीये. तो माझं राज्य आलं पाहिजे. दुर्योधन जीवित राहील की नाही ते मला माहित नाही, त्याच्याशी मला काही लेणं देणं नाही. पण मामा म्हणून मला माझं आयुष्य टिकवणं गरजेचं आहे, माझं राजकीय भवितव्य टिकवण्याचं गरजेचं आहे. मला शासनामध्ये जाणं आवश्यक आहे, मी शासनासोबत जाणं आवश्यक आहे. मित्रांनो, हीच ही खेळी आहे. म्हणजे सापही मेला आणि काठी नाही तुटलं. आपण म्हणतो ना, सापही मारायचं आणि काठीही नाही तोडायची, तोच प्रकार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काय केली आहे? खेळी केलेली आहे. कारण ज्या वेळेला शरदचंद्रजी पवार यांच्या वतीने त्यांचे नेते उद्धव ठाकरेंना समजवायला गेले मातोश्रीवरती, त्यावेळी त्यांनी हेच सांगितलं असणार की तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केला नाही, समर्थन केलं नाही, तर आम्ही महायुतीच्या भरवशावरती, त्यांच्या मदतीवरती, त्यांच्या सहकार्याने आम्ही केंद्रामध्ये जाऊ शकतो, आम्ही राज्यसभेमध्ये जाऊ शकतो. तर मुकाट तोंड बंद करून काय करायचं? आम्हाला समर्थन करायचं, नाही का मित्रांनो? मी काल म्हणालो होतो तुम्हाला, जी काय संख्याबळ आहे महायुतीमध्ये, त्या संख्याबळामधील महायुतीने जर ठरवलं असतं तर शरद पवार हे सहजरित्या खासदार झाले असते, ते सहजरित्या राज्यसभेवरती गेले असते. आता जर हे महायुतीने मान्य नाही केलं असतं तर शेवटी शरद पवारांना तेच करावं लागलं असतं, किंवा महायुतीने आपला उमेदवार पाठवला असता. म्हणजे ना घर का न घाट का, ना तुला ना मला घाल कुत्र्याला, ही अवस्था या महाविकास आघाडीची झाली असती. त्यापेक्षा नमतं घेऊन तोंड बंद करून देवेंद्र फडणवीस यांची जी लाठी दिसत नाहीये, देवेंद्र फडणवीस देवा भाऊ म्हणतात ना, देवाची लाठी दिसत नाही पण ज्यावेळी ती पडते त्यावेळी ती काय काय करते, देवाची लाठी दिसत नाही
आणि ही न दिसलेली देवाची लाठी अशी काय पडली आहे त्या काँग्रेसच्या पाठीवरती, अशी काय पडली आहे त्या उभाटाच्या पाठीवरती, म्हणजे राहुल गांधीच्या पाठीवरती आणि सर्वस्वी महान नेते, महान मुख्यमंत्री अशा उद्धव ठाकरेंच्या पाठीवरती. त्याचे वळ त्यांच्या पाठीवरती दिसत आहे. कशा रीतीने शरद पवार हे आता राज्यसभेवरती जाणार. पुढे जाऊन बघा, तुम्हाला आणखीन पुढे जाऊन दिसेल तुम्हाला की हे शरद पवार कुठल्या वाटेने जाणार. महाविकास आघाडीच्या वाटेने जाणार की महायुतीच्या मार्गाने जाणार, पाहायला मिळेलच कुठल्या वाटेने जाणार. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, शरद पवार केंद्रामध्ये गेल्यानंतर, राज्यसभेमध्ये गेल्यानंतर कोणाच्या वाटेने जातील? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. आज खेळखंडोबा केलेला आहे ह्या महाविकास आघाडीचा, ह्या उद्धव ठाकरेंचा. कारण संजय राऊतांनी अगोदरच मान्य करून टाकलं, अगोदरच जाहीर करून टाकलं. कारण त्यांना स्वतःची ती खासदारकी टिकवायची, त्यांना राज्यसभेमध्ये स्वतःचं पद, स्वतःची खुर्ची टिकवायची. कारण येणाऱ्या काळामध्ये त्या परत निवडणुका होणार आहेत, त्यांचा कार्यकाल संपतोय. मग जर आता रोटेशनप्रमाणे उभाटाला जर आपण सीट मिळाली, राज्यसभेवरती गेलं, तर पुढे जाऊन रोटेशनप्रमाणे आपल्याला काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला ती जागा द्यावी लागेल आणि आपली खासदारकी, आपलं राज्यसभापद कशामध्ये येईल? खतऱ्यामध्ये येईल. लक्षात आलं का? ही काळजी संजय राऊतांनी घेतलेली. म्हणून त्यांनी पहिल्यांदा जाहीर करून टाकलं की शरद पवार हे आमचे नेते आहेत, शरद पवार यांना राज्यसभेवरती पाठवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि त्यांची सुद्धा इच्छा आहे आणि शरद पवारांची सुद्धा इच्छा आहे. कारण ते सत्तेशिवाय राहू शकत नाही, ते सत्तेशिवाय राहू शकत नाही. कदाचित ते जेव्हा आईच्या उदरात असतील ना, आईच्या गर्भात असतील, त्यावेळी सुद्धा त्यांनी हेच राजकारण केलं असेल की मी जन्माला आल्यानंतर मी पूर्ण काळ सातत्याने सत्तेमध्येच राहणार, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. ही त्यांची भीष्म प्रतिज्ञा असेल. कारण त्यांना पितामह भीष्माही सुद्धा म्हणतात या राजकारणातील. मग ह्या पितामह भीष्माने घेतलेली प्रतिज्ञा, मी सर्व काळ, सर्व विधी मी सत्तेमध्ये राहणार, आणि ती इच्छा ते आता पूर्ण करते. हेच ते वास्तव आहे. आणि त्यामुळे देवेंद्र भाऊनी जो केलेला खेळ आहे, जो खेळा आहे, वो आपको समझ में आया होगा. तुम्हाला कळलं का? याच्या मागे सूत्रधार कोण आहे? तर देवाभाऊ. सूत्रधार कोण आहे? देवाभाऊ. हेच ते वास्तव आहे. कारण ते चाणक्य आहे. त्यांनी कृष्णनीती वापरली, त्यांनी चाणक्य नीती वापरली, ना की शकुनी नीती वापरली. आणि त्या शकुनीला सुद्धा आपल्यासोबत घेतलं आणि दुर्योधनाचा वध केला. लक्षात आलं का? त्या शकुनीला बरोबर घेऊन त्यांनी दुर्योधनाचा काटा काढला. आता दुर्योधन कोण आहे हे तुम्हाला यापूर्वी सांगितलंच आहे मी. लक्षात आलं का? हेच ते वास्तव आहे. आणि शकुनी मामा कोण आहे तुमच्या लक्षात आलंच असेल. हेच ते महाभारत आहे. आणि हे महाभारताचं युद्ध तुम्हाला कळलंच असेल. वर्तमान कलियुगातील महाभारत तुमच्या लक्षात आलं असेल. हे पहिलं विश्वयुद्ध, हे पहिलं विश्वयुद्ध. कळलं का? आता ह्या कलियुगातील हे कितवं विश्वयुद्ध असेल ते तुम्ही ठरवा. का शरदचंद्रजी पवार हे राज्यसभेवरती चालले, त्यांच्या डोक्याला मुंडवळ्या बांधल्या, बाशिंग बांधलं, गुडघ्याला लावून ते उभे होते, पण आता त्यांच्या डोक्याला बाशिंग बांधलं. शुभमंगल सावधान. कोणाला सांगतोय मी? उद्धव ठाकरेंना. लक्षात आलं का? आता जेवून जा, जेवणावर काढून जा. कारण शेवटी तुम्हाला पत्रावळीशिवाय दुसऱ्या तुमच्या हातात काहीच उरलं नाही. तेलही गेलं, तुपही गेले, हाती आला धुपाटलं. म्हणजे ती संघटनाही गेली, ते चिन्हही गेलं, ते नावही गेलं, बाळासाहेबांची विचारधाराही गेली, सर्व गेलं. हाती आलं काय? धुपाटणं. हेच तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळेल. कारण देवेंद्र फडणवीस हे काय करणार? खेळा कर दिया. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्स मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय